नमस्कार. काय कसं वाटतं तुम्हाला? कसा एक्सपिरियन्स आहे मोरया ग्रीन्स मध्ये प्रॉपर्टी घेतल्यानंतरचा? माझं नाव बाळकृष्ण कोतवाल. मिसेस माझं नाव वैशाली कोतवाल. आम्ही चंदननगरला राहिला आहे. आम्ही नवीन प्रॉपर्टीच्या शोधामध्ये होतो. जवळच माझं गाव आहे 3-4 किलोमीटरवर. आणि ज्यावेळेस आम्ही प्रॉपर्टी सर्च करत असताना इथं आलो, तर इथं बघितलं तर जवळच रिझर्व फॉरेस्ट आहे आणि वाडेबोलाई गाव, तसं पुण्यामध्ये बोलाई मंदिर हे प्रसिद्ध आहे. सगळ्यांचे श्रद्धास्थानच आहे. बरं. आणि इथली जे क्लायमेट वगैरे आहे, तर राहण्यासाठी एकदम योग्य वाटलं मला. आणि इथलं मी जे रो हाऊसची कामं चालू होती, तर ती बघितली मी तिथली कामं. आणि तिथल्या कामाचा दर्जा तो बघितला तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, अगदी बांधकाम बघितलं तर तुम्ही लाल विटाच्या ह्याच्यामध्ये बांधकाम आहे. आणि पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे इथं, कारण ह्यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांचे स्वतःचे विहीर आहे तिथं, त्यामुळे तिथनं पाणीचा सप्लाय होतो व्यवस्थित. आणि आम्हाला ह्या प्रोजेक्टची पूर्ण जी माहिती आहे, ते प्रोजेक्टचे सेल्स मॅनेजर महेश माने साहेब आणि चव्हाण साहेब यांनी आम्हाला प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली स्टार्टला. मॅडम, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? कसं वाटतंय? किचन वगैरे कसं आहे? स्पेशल मलाही इथलं किचन मोठे, प्रशस्त किचन, हॉल आणि बेडरूम या सगळ्यांची क्वालिटी आणि प्रशस्तपणा खूप आवडला. इथं हवा व्हेंटिलेशन पण खूप छान आहे, त्याच्यामुळे मला हे प्रोजेक्ट खूप आवडलं. आम्हाला मेन म्हणजे पाहिजे होतं की बाबा सगळ्या साईडनी ऊन मिळावं, हवा फ्रेश असावी बरोबर. आणि क्लायमेट एकदम क्लिअर आहे. त्यामुळे आम्ही इथं बुक करण्याचा डिसिजन घेतला. ऑक्टोबर मध्ये आम्ही बुक केलं होतं. ऑक्टोबर 25 मध्ये. हा, ऑक्टोबर 25 मध्ये माने साहेबांनीच पूर्ण जी प्रोसेस आहे रो हाऊस परचेस करण्याची, ती पूर्ण माने साहेबांनी करून दिली. त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट्ससाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात ते लागतात, किंवा त्याची जी प्रोसेस आहे पूर्ण माने साहेबांनी पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं आणि त्यांच्यातच हे डॉक्युमेंटेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. अगदी ह्याच्यासाठी जे लोनची जी प्रोसेस होती, तर लोनच्या प्रोसेससाठी पण जे डॉक्युमेंट लागतं, तर त्यासाठी हे जे प्रोजेक्टचे ओनर आहेत किरण गायकवाड साहेब, तर त्यांचं सहकार्य एकदम पूर्णपणे मिळतं इथं. आणि लोन प्रोसेससाठी जे काही डॉक्युमेंटेशन होती ते किरण गायकवाड साहेब आणि माने साहेब, जे आता सेल्सचे आहेत मेन इथले, तर त्यांनी ती पूर्ण करून घेतली आणि लोन प्रोसेस पण आमची व्यवस्थित कंप्लीट झाली. आता तुम्हाला काय पुढचं प्लॅनिंग कसं आहे? कधी येणार आहे घरी? आम्ही तर 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्हाला जायचा प्रयत्न करतोय. तसं आम्हाला अपेक्षित होतं, तर त्या पिरियड मध्येच मिळतंय आम्हाला. एक जूनची डेट दिलेली आहे की जून मध्ये आमच्या हातामध्ये मिळेल म्हणून. तर त्या दृष्टीने बघितलं तर काम त्या स्पीडनी चालू आहे. कामाचं काहीच प्रॉब्लेम नाही वाटला मला, कारण काम जसं चालू झालं तसं थांबलेलंच नाही. आणि आता प्लॅस्टर लेवलला आलेलं आहे आणि पुढच्या एखाद्या 2 महिन्यामध्ये हातामध्ये मिळून जाईल. धन्यवाद. थँक्यू.